आम्ही घडवितो उद्याचे भविष्य. इंजिनियर डॉक्टर स्पर्धा परीक्षेद्वारा अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून देणारी, पलूस तालुक्यात सातत्याने निकाल देणारी एकमेव अकॅडमी म्हणजे श्री समर्थ IIT आणि मेडिकल अकॅडमी पलूस. 10वी नंतर आपल्या मुलांसाठी अकॅडमी शोधताय तर आजच संपर्क करा. कराडची सुप्रसिद्ध श्री अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये JEE नीट MHCET साठी प्रवेश मर्यादित, माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण. तर मग आपल्या मुलांसाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील पवित्र स्मृतीस्थळावर भीम भक्तांचा मोठा मेळा भरला होता. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांच्या अस्थिस जतन केलेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातूनही हजारो अनुयायी दाखल झाले होते. अंकलखोप येथील हे ठिकाण समस्त अनुयायांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. मात्र गेल्या काही काळापासून या अस्थिस्थळाची दुरावस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांनी कोणत्याही मागणीची वाट न पाहता स्वखर्चातून या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केलं. बदललेले देखणे आणि सन्मानजनक रूप पाहून उपस्थित अनुयायांनी समाधान व्यक्त केलं. प्रदीप अप्पांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपलाय अशा भावना या प्रसंगी जनसामान्यांनी व्यक्त केल्या. मंगळवारी पहाटे 2 वाजल्यापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भीमभक्त विचारांची ज्योत नेण्यासाठी येथे जमू लागले होते. सकाळी 11 वाजता सर्व भीमभक्त, सर्व शासकीय अधिकारी, स्वतः प्रदीप अप्पा कदम तसेच जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र असे अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी राजेंद्र कुंभार, दौलत पाटील, महेश हजारे, प्रदीप लांडगे, अरविंद लांडगे, अमित कांबळे, कुलदीप वारे, सचिन कुराडे, अंकुश गस्ते, संजय लांडगे आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदीप अप्पा कदम यांच्या पुढाकाराने सायंकाळी 7 वाजता बाबासाहेबांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित भीमा तुझ्या जन्मामुळे एका क्रांती सूर्याची धगधगती अंगार गाथा हे महानाट्य सादर करण्यात आलं. या महानाट्यातून बाबासाहेबांचा जीवनपट जिवंत झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रबोधनपर अशा या कार्यक्रमाने जयंती उत्सवात एक वेगळीच उंची गाठली. या यशस्वी आयोजनासाठी सुशांत लांडगे, दिवेश लांडगे, तुषार सूर्यवंशी, अमीर पठाण, राहुल पाटील, सागर कदम, दीपक कदम, भास्कर संकपाळ, हरीश वडार, अनिल पाटील, उल्हास पाटील, अभिजित कौलगे, अभिजित सावंत, विजय परबत, अर्जुन भांडगे, अभिजित कदम, सौमेद परीट, ओमकार परबत, संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला. संपूर्ण अंकलखोप परिसर यावेळी जय भीमच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.